नमस्कार मुलांनो, बघा आपण शास्त्रीय संशोधन आणि प्रायोगिक मानसशास्त्र हा जो विषय आहे यामध्ये 8वे युनिट चालू करणार आहोत. विचार प्रक्रिया आणि समस्या निराकरण हे युनिटचं नाव आहे. 8वं शेवटचं युनिट आहे हे. यामध्ये आपण विचार प्रक्रिया, स्वरूप, व्याख्या, प्रकार हे बघणार आहोत. बघा, विचार प्रक्रिया आणि समस्या निराकरण पहिला पॉईंट आहे त्याच्यातला विचार प्रक्रियेचं स्वरूप, व्याख्या आणि प्रकार. व्याख्या पूर्व अनुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय. आणि दुसरी व्याख्या आहे कल्पनांच्या शृंखला म्हणजे विचार होय. या दोन व्याख्या आहे विचारांच्या. बघा, पहिल्या व्याख्येमध्ये दिलेले पूर्व अनुभवांच्या विविध अंगांची म्हणजे पूर्व अनुभव जे असतात आयुष्यात घडून गेलेल्या ज्या घटना असतात त्यांची मनातल्या मनात आपण जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय. त्या अनुभवांची आपण मनातल्या मनात जुळवाजुळव करतो आणि त्यालाच विचार किंवा थिंकिंग असे म्हणतात. आणि विचारांमध्ये कल्पना जास्त असतात, त्यामुळेच कल्पनांच्या शृंखला म्हणजे विचार होय. म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं कल्पना केल्या जातात. काल्पनिक स्वरूप असतं बघा विचारांचं. सपोज आपण लहानपणी होता बघा, तुम्ही लहान होता तेव्हा मराठीमध्ये निबंध लेखन मी पंतप्रधान झालो तर, बघा त्यामध्ये किती कल्पना मांडलेल्या असतील तुम्ही की मी हे करेल ते करेल. त्याचप्रमाणे मी मुख्यमंत्री झालो तर किंवा मी राष्ट्रपती झालो तर पूर्णपणे त्या कल्पना तिथं मांडलेल्या असतात. त्यालाच कल्पनांच्या शृंखला असे म्हणतात किंवा विचार असे म्हणतात. बघा, यामध्ये आपण बघणार आहोत विचार ही मानवी अनुभवातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. दैनंदिन व्यवहारात विचार हा शब्द सहजपणे वापरतो. जसे विचार करत जा, विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजे. एखादी वस्तू किंवा घटना डोळ्यासमोर असली किंवा नसली तरी त्याबद्दल आपण विचार करत असतो. बघा, यामध्ये आपण बघणार आहोत विचार प्रक्रियेचे स्वरूप. बघा, त्याची डेफिनेशन बघितली आपण, दोन व्याख्या बघितल्या. त्याचं स्वरूप बघू. प्रतिकात्मक विचार ही प्रक्रिया प्रतिकात्मक आहे आणि प्रतीके ही साधने आहेत. विचारांमध्ये कोणतीही वस्तू, व्यक्ती किंवा घटना प्रत्यक्ष उपस्थित नसतात, तर त्यांच्या प्रतीकांच्या साहाय्याने आपण त्यांचा विचार करीत असतो. समस्या विषयक बघा, ज्यावेळी एखादी समस्या सोडवायची वेळ येते किंवा एखादी कृती डोळ्यासमोर येते त्यावेळी त्या कृतीविषयीच्या विचारांना सुरुवात होते. समस्या निर्माण झाली की ती सोडविण्याच्या हेतूने विचार प्रक्रिया काम तिथं करू लागते. प्रयत्न प्रमादात्मक समस्या परिहार करताना, कृती करताना व्यक्ती प्रयत्न करते आणि तिच्या हातातून प्रमादही घडतात किंवा तिच्याकडून चुका घडतात आणि प्रत्येक समस्येचे उत्तर तात्काळ मिळत नाही किंवा लगेच उत्तर मिळत नाही आणि ते प्रयत्नांनी मिळवावे लागते. आणि काही वेळा प्रयत्न हे यशस्वी होत नाही. बघा, समस्या सोडवायची असेल तर काही वेळा ते प्रयत्नसुद्धा यशस्वी होत नाही आणि व्यक्तीला परत तिथं प्रयत्न करावे लागतात. बघा, आणि विचार केल्याने आपण तिथं प्रयत्न करतो आणि समस्या तिथे सोडवतो. सामान्य परिस्थिती व्यक्ती खोलवर विचार करीत नाही किंवा काही प्रमाणात सवयीमुळे यंत्रवत वर्तन तिथं घडतं. कठीण परिस्थितीत मात्र विचारांचे स्वरूप यंत्रवत नसते. निष्कर्ष बघा, विचार प्रक्रियेचे फलित म्हणजे व्यक्तीने काढलेले निष्कर्ष होय. समस्येवर योग्य तोडगा सापडला की त्याविषयी परत विचार केला जात नाही. विचार प्रक्रियेचे प्रकार बघा, प्रकारे पहिला प्रकार आहे विगमनात्मक विचार. यामध्ये विगमनात्मक विचारात आपण विशिष्ट अनुभवांच्या आधारावर एका सामान्य अनुभवाकडे जातो. दैनंदिन व्यवहारात जे विशिष्ट अनुभव येतात त्यांच्यातून एक सामान्य विधान तयार केले जाते. म्हणजेच वस्तू स्थितीदर्शक जी विधाने असतात त्यांच्यापासून एक निष्कर्ष काढला जातो आणि त्या आधारे विधाने जी असतात ती विशिष्ट स्वरूपाची असतात. त्यापासून एक निष्कर्ष विधान तयार होते आणि ते सामान्य स्वरूपाचे असते आणि हे सामान्य विधान आधार विधानावर अवलंबून असते. बघा, विगमनात्मक विचार पहिल्या प्रकारे. यामध्ये विचार हे विशिष्ट अनुभवांच्या आधारावर एका सामान्य अनुभवाकडे जातात आणि दैनंदिन व्यवहारामध्ये जे विशिष्ट अनुभव येतात त्याच्यातून एक सामान्य विधान तिथं तयार केलं जातं. म्हणजेच वस्तुस्थितीदर्शक जी विधाने असतात त्यांच्यापासून एक निष्कर्ष तिथं काढला जातो. दुसरा प्रकार आहे निगमनात्मक
विचार. बघा दुसरा प्रकार निगमनात्मक विचार. यामध्ये निगमनात्मक विचारांच्या उलट दिशा किंवा जो विगमनात्मक विचार आहे बघा पहिला प्रकार, त्याच्या विरुद्ध निगमनात्मक विचार प्रक्रिया आढळते. या ठिकाणी आपल्या समोर जी आधार विधाने असतात त्यातील खरे खोटेपणा जसेच्या तसा अनुमानात किंवा निष्कर्षात उतरतो. सुरुवातीला सामान्य अशा विधानाची माहिती आपल्याला होते आणि केवळ त्यावरून विशिष्ट अनुभवाकडे व्यक्ती वळत असते. निगमनात्मक एखाद्या सामान्य सिद्धांताचा विशिष्ट परिस्थितीत वापर केला जातो. व्यायाम आणि भूक तिथं लागते. बघा आपण बघितलं की विचार प्रक्रिया बघितली. यामध्ये विचार प्रक्रियेचं स्वरूप बघितलं, व्याख्या बघितली आणि त्याचे प्रकार. या दोन व्याख्या बघितल्या. बघा हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये हे आपण बघितलं. पुढचा जो पॉईंट आहे बघा विचार प्रक्रियेचे सिद्धांत. यामध्ये विचार प्रक्रिया ही मानवामध्ये आढळणारी प्रक्रिया आहे आणि विविध मानसिक प्रक्रियांच्या संदर्भात ही संज्ञा तिथं वापरली जाते. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छा, गरजा यांची पूर्तता काल्पनिक पद्धतीने करत असते. यामध्ये आपण बघणार आहोत विचार प्रक्रियेचे सिद्धांत. मध्यवर्ती विचार प्रक्रिया सिद्धांत. बघा व्यक्ती तर्क करताना, सावधपणे विचार करताना मध्यवर्ती मार्गाचा अवलंब करतात आणि ज्यावेळी विविध पर्याय समोर दिसत असतात, गुंतागुंतीची परिस्थिती व्यक्तीसमोर असते, अशा वेळी योग्य आणि त्वरित निर्णय घेण्याची गरज असते. मात्र अशी क्षमता फारच थोड्या लोकांमध्ये असते. हे लोक मध्यवर्ती मार्गाने विचार करतात, मेंदूमध्ये अधिक तर्क लावतात आणि मग त्या आधारे निर्णय तिथं घेतले जातात. मध्यवर्ती विचार मार्ग अवलंबिणाऱ्या व्यक्तींना विशिष्ट क्षमतेची बुद्धिमत्ता असते. अनेक विषयांचा विचार ते एका वेळी तिथे करू शकतात. केंद्रीय मार्गाचा अवलंब नेमका पाहिजे त्यावेळी केला जातो आणि अशा प्रकारे तिथं निर्णय घेतले जातात. दुसरा सिद्धांत आहे परकीय विचार प्रक्रिया सिद्धांत. बघा परकीय विचार प्रक्रिया सिद्धांतामध्ये परकीय मार्गाने तिथं विचार केला जातो, म्हणजे सर्व बाजूंचा विचार तिथं केला जातो. व्यक्ती ज्या गोष्टीबाबत विचार करत असते त्यातील फरकाचे प्रतिबिंब व्यक्त करण्याच्या क्षमतेवर परकीय मार्ग तिथं अवलंबून असतो. ही प्रक्रिया त्याच्यावर अवलंबून असते. काहले आणि होमर यांनी आपल्या संशोधनातून असे मत मांडले की दृष्टिकोन बदलण्याची क्रिया ही परकीय मार्गाने घडते. सभोवतालचे घटक विचारात घेऊन घडणारी ही प्रक्रिया आहे. तसेच विचार प्रक्रिया ही मध्यवर्ती मार्गानेही घडते. अगोदर मध्यवर्ती मार्गाने विचार होतात आणि नंतर सभोवताली परिघात जातो व नंतर दृष्टिकोन तिथे बदलतो. विशिष्ट गोष्टीवर एखाद्या संदेशाबाबत जेव्हा व्यक्ती टीकात्मक विचार करते तेव्हा मध्यवर्ती विचार प्रक्रियेचा अवलंब करून मन वळवण्याची क्रिया तिथे घडते. बघा दोन सिद्धांत आपण बघितले, मध्यवर्ती विचार प्रक्रिया सिद्धांत आणि दुसरा परकीय विचार प्रक्रिया सिद्धांत.